हो नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 16 गोपीगीत भाग 3. स्वामी, आपण आता गोपीगीताच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या अखेरीच्या 6 श्लोकात गोपींच्या विरहाने थोडा खोडसरपणा, तसेच थोडा त्रागा आणि थोडी भगवंतावरच उपकार केल्याची भावना व्यक्त केली आहे. कोणीही व्यक्ती एखाद्यावर प्राणपलीकडे जीव लावत असेल आणि ते प्रेमपात्र जर दुर्लक्ष करेल तर मनस्वी प्रेम करणारी व्यक्ती स्वाभाविकच वरील 3ही भावनांच्या मिश्रित अवस्थेत काहीही बोलू लागेल तर त्यात गैर काय. 14व्या श्लोकात गोपी म्हणतात, हे वीर, आपले अधरामृत मिलन सुखाची आकांक्षा वृद्धिंगत करणारे आहेत आणि विरहजन्य ताप नाहीसा करणारे आहेत. तसेच मधुर अशा वेणुस्वरांनी आणखीनच मधुर झाले आहेत. ज्याने केवळ एकदाच याचे श्रवण केले असेल त्याला इहलोकातील अगर स्वर्गलोकातील इतर कोणत्याही आसक्तीचे स्मरण देखील होत नाही. असे अधरामृत आम्हाला देखील प्राशन करू दे ना. स्वामी, या श्लोकात भगवंताच्या बोलण्याबरोबर संगीताची साथ असलेल्या वेणू अगर बासरीचाही गोडवा गोपी गात आहेत. त्या बासुरीच्या संगीताने तर भगवंताचे वचनामृत म्हणजेच बोलणे इतके मोहित करते की त्यापुढे सर्व विश्वातील इतर कोणत्याही आसक्तीचे स्मरण देखील होत नाही. स्वामी, आसक्तीचे विस्मरण म्हणजेच निरासक्तीच्या पुढील अवस्था नव्हे काय. पुढे म्हणतात, दिवसा तुम्ही गायी चरण्यासाठी वनामध्ये निघून जातात. त्यावेळी तुम्ही न दिसल्यामुळे आम्ही एक त्रुटीही युगायुगा इतकी दीर्घकालीन वाटते आणि सायंकाळी आपण वनविहारानंतर परत गोकुळात येतात त्यावेळी कुरळ्या बटाबटांनी विभूषित तुमचे मुखकमल दृष्टीस पडते आणि त्यावेळी तुमचे दर्शन करताना पापण्यांची उघड झाप देखील आम्हाला मोठा अडसर वाटतो. त्यावेळी पापण्या तयार करणारा ब्रह्मदेव आम्हाला तर मूर्ख वाटतो. स्वामी, या श्लोकातील त्रुटी म्हणून वापरलेल्या सूक्ष्म कालमापनाचे परिमाण किती सूक्ष्म आहे ते सांगतो. एक क्षणाचे 1600 भाग केल्यानंतर त्यातील एका भागास त्रुटी हे माप लावतात. गोपी म्हणतात की हे कृष्णा, तुझ्या विरहातील एक त्रुटी देखील आम्हास युगाच्या कालावधी इतकी मोठी वाटते. स्वामी, काळाची लांबी ही सापेक्ष असते हे आपणास विदित आहेच. सुख समृद्धीत अनुकूलतेत गेलेला वर्षानुवर्षाचा काळ देखील आपणास लहान वाटतो, पण दारिद्र्यातील, दुःखातील, संकटातील काळ संपता संपत नाही. परंतु त्याकडे पाहण्याची ही सूक्ष्म तफावतीची जाणीव आपल्यामध्ये सापडणे अवघड आहे. इतःपर गोपी पुढे जाऊन त्राग्याने म्हणतात, तुझ्या दर्शन सुखाच्या वेळी आडव्या येणाऱ्या ह्या डोळ्यांवरील पापण्या निर्माण करणारा ब्रह्मदेव आम्हास तर मूर्ख वाटतो. येथे त्या गोपी साक्षात ब्रह्मदेवासही मूर्ख ठरवून मोकळ्या झाल्या. म्हणजे त्रागा, चिडचिड व्यक्त करण्याची ही पराकाष्ठाच नाही काय. पुढे आता श्रीकृष्णाला जाब विचारू लागल्या, हे कपटी सख्या, आम्ही आमचे पती, पुत्र, भाऊ, बांधव, परिवार आणि संसाराचा त्याग करून तुझ्या मधुर गायनाने मोहित होऊन येथे अशा रात्रीच्या वेळी आलो. अशा आम्हास तुझ्याशिवाय कोण वाऱ्यावर निराधार सोडून निघून जाईल. इथे तर गोपींनी श्रीकृष्णाला कपटी मित्र ठरवून त्याच्यासाठी कशा कशाचा त्याग केला याचा पाढाच वाचला आहे आणि खरोखरच त्यांनी केलेला त्याग हा श्रेष्ठ म्हणून भगवंतांनी देखील मान्य केला आहे. श्रीकृष्णाच्या पुढील आयुष्यात याचा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे. येथे गोपींनी त्या त्यागाचे श्रीकृष्णाला आवाहन करण्याचे शेवटचे शस्त्र म्हणून वापरले आहे. तेवढ्यात त्यांना पुन्हा आपली आगतिकता ध्यानात आली आणि पुन्हा गोपी असहाय्यतेने आळवू लागल्या, हे प्रेमस्वरूपा, तुम्ही एकांतात भेटीची आकांक्षा आणि अंतरी प्रेमवृद्धी होईल अशा गप्पा गोष्टी करीत होतात आणि प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहून स्मितहास्य करीत होतात. तुमचे हे विलक्षण विशाल वक्षस्थळ जेथे लक्ष्मी कायम वास करते ते पाहून आमची तुमच्या भेटीची कामना निरंतर वाढत जाते आणि मन तुमच्या भेटीसाठी अनुरक्त होत जाते. भगवंता, खरे पाहता तू आमचे ब्रजवासियांचे दुःख दूर करण्यासाठीच अवतार धारण केला आहे
आमचे हृदय तुमच्या विरहाने व्याकुळ झाले आहे. म्हणून अशी काहीतरी कृपा करा की ह्या हृदया अग्नी शांत होईल. शेवटी गोपी पुन्हा विनवणी करतात. म्हणतात, हे श्रीकृष्णा, तुझे हे कमलाहूनही कोमल असलेले चरण कमल आमच्या वक्षस्थळी धारण करताना त्या चरणांना त्रास होईल याची आम्हाला भीती वाटते. आमचे संपूर्ण जगणे तुझ्यावरच अवलंबून आहे. म्हणून आमचे मन या चिंतेने व्यापले आहे की या अशा रात्रीच्या वेळी वनात अनवाणी विहार करताना आपल्या पायांना कुठे काटे कुठे अगर कातर लागून दुखापत होऊ नये. स्वामी, इतकी त्या परब्रह्माची आस्थापूर्वक काळजी घेणाऱ्या गोपींना भगवंतांनी त्वरित प्रगट होऊन सुखी केले. स्वामी, आता या विवेचनाच्या दृष्टीने तुम्ही गोपीगीत पठण करा आणि सांगा कोणता विकल्प अगर कल्मश आपणास अंतरी व्यथित करत आहे. माझा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच साश्रू नयनांनी आणि दाटलेल्या कंठाने स्वामींनी मला नमस्कारासाठी उठण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच त्यांना थांबवून मी त्यांना घट्ट आलिंगन दिले. बराच वेळ ते थंड उश्वास टाकीत अश्रू ढाळत माझ्या आलिंगनात ते तसेच उभे होते. काही वेळानंतर मी त्यांना भावदशेतून वास्तवात आणत आलिंगनातून मुक्त केले. स्वामी, आकाशात पाहिले काय? निशीत प्रहर संपून त्रियाम हा प्रहरही संपला आहे असे वाटते. चंद्राने तर पश्चिमेला आपला बिछाना अंथरला देखील. चला, आता उषःकालाचा प्रहर सुरू होत आहे. गोपीगीत विवेचनात रात्र संपली. आपल्या ऋषी स्नानाची वेळ झाली. रात्रभर जागरण झाले, पण त्यांनाही आणि मला देखील त्याचा ताण जाणवलाच नाही. यमुना तीरावरील ती कार्तिक पौर्णिमा म्हणजेच माझ्या संपूर्ण आयुष्यातील चिरकालीन स्मृती ठरून गेली. इकडे पूर्वेला प्रकाशाची उधळण करीत सूर्यदेवाने आगमनाची चाहूल दिली आणि स्वामींच्या अंतःकरणातील क्लेशांचे सगळे मळप दूर होऊन प्रसन्नतेचा एक नवीनच ज्ञानसूर्य प्रकाशित झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.